भटक्या कुत्र्यांकडनं होणाऱ्या हल्ल्याचा प्रश्न आता खरं तर खूप गंभीर बनत चाललाय. वेळीच या प्रश्नावर जर कडक पावलं उचलली नाही तर काय घडू शकतं हे दाखवणारा आजचा हा व्हिडिओ आहे. आणि तुम्हाला सुद्धा हे पटणार आहे. आता हा व्हिडिओ जो आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत तो आहे पिंपरी चिंचवड शहरामधल्या चाकणमधला. खरं तर अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना आहे. हा व्हिडिओ दाखवून तुम्हाला घाबरवण्याचा मुळीच उद्देश नाहीये. मात्र रात्री बेरात्री किंवा सुनसान रस्त्यावर तुम्ही जर एकट्यानं प्रवास करत असाल तर ते किती धोकादायक आहे आणि त्या दृष्टीनं आपण किती सतर्क राहायला हवं हे सांगण्याचा या व्हिडिओचा हा उद्देश आहे. चाकणमधनं अतिशय धक्कादायक आणि अस्वस्थ करणारी खरं तर ही घटना समोर आली आहे. रात्रीचा काळोखे, सुनसान रस्ता आणि अचानक भटक्या कुत्र्यांच्या झुंडीचा हल्ला. चाकणमधल्या आंबेठाण चौकाचा जो परिसर आहे या परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांनी एका महिलेवर जीवघेणा हल्ला केलाय आणि अवघ्या काही मिनिटातच या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय. या मृत महिलेचं नाव शोभा विजय वाघमारे असं. त्या मूळच्या खरं तर नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर या ठिकाणच्या रहिवासी होत्या, पण सध्या त्या चाकण परिसरातच राहायला होत्या. मध्यरात्रीच्या सुमारास त्या आंबेठाण चौकाजवळच्या उड्डाण पुलाखालून सर्व्हिस रोडनं जात होत्या आणि त्याच वेळी सुमारे 5 ते 6 भटक्या कुत्र्यांनी अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला. या संपूर्ण घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही आता समोर आलेलं आहे. अक्षरशः अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना आहे. आता हे सीसीटीव्ही फुटेज तुम्ही नीट बघा. त्यामध्ये ही महिला स्वतःचा बचाव करण्यासाठी दगड उचलून कुत्र्यांना दूर करण्याचा प्रयत्न करताना दिसते, पण कुत्र्यांच्या आक्रमक झुंडी पुढे त्यांचा निभाव लागलेला नाही. कुत्र्यांनी त्यांच्या हात, पाय, तोंड आणि मानेवर सुद्धा गंभीररित्या जखमा केल्यात. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे अवघ्या 15 मिनिटातच त्यांचा जागीच मृत्यू झालाय. सकाळी स्थानिक नागरिकांना रस्त्याच्या कडेला विवस्त्र अवस्थेमध्ये मृतदेह आढळल्यानंतर परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली. सुरुवातीला हा खून किंवा अत्याचाराचा प्रकार असावा असा संशय व्यक्त केला जात होता. मात्र पोलिसांनी परिसरातलं सीसीटीव्ही फुटेज तपासलं आणि त्यानंतर हे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर ही धक्कादायक घटना जी आहे ती समोर आलेली आहे. खरं तर भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे ही संपूर्ण घटना घडली हे सुद्धा समोर आलं आणि या घटनेनंतर चाकण परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांचा वाढता धोका हा पुन्हा एकदा समोर आलेला आहे. खरं तर कुठल्याही एका परिसरात नाही तर संपूर्णपणे पुणे किंवा पिंपरी चिंचवड शहरामध्ये भटक्या कुत्र्यांनी अक्षरशः उच्छाद मांडलाय. मागील 3 वर्षांमध्ये कुत्र्यांनी चावा घेण्याच्या घटनांमध्ये साधारण 78,000 नव्या घटनांची भर पडलेली आहे. ही महापालिकेची आकडेवारी आहे आणि यावरनं लक्षात येऊ शकेल की हा प्रश्न किती गंभीर बनत चाललाय. खरं तर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण यामुळे निर्माण झालंय. त्यामुळे प्रशासनानं तातडीनं यावर उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक नागरिकांकडनं केली जाते. असो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि या व्हिडिओ बाबतची तुमची मतं, काही सूचना असतील त्याही नक्की सांगा. यासह वेगवेगळ्या बातम्या पाहण्यासाठी लोकमत डिजिटलला फॉलो करा. पुण्याहून अश्विनी जाधव, लोकमत व्हिडिओ.